तन्वी आली आहे. तुझ्यासोबत करायचे. तन्वी आली आहे ना. मग तन्वी आली तर काय झालं? भांडण करते काय? किती भांडगोळा पोरगा आहे म्हणून. अबे तिकीट वाटायला. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर इथं स्टेज प्रोग्राम चालू झालेला होता आणि इथं गाऊनवाल्या बाई म्हणजे रश्मिताई सोनवणे, त्याच्यासोबतच माझी मैत्रीण मनीषा, त्यासोबतच रवी वानखडे आणि विपुल माहुरे, तन्वी काकड असे भरपूर क्रिएटर इथं बसलेले होते. आणि हो, आजच्या व्हिडिओचं पूर्ण क्रेडिट म्हणजे ज्या व्यक्तीला द्यायचं पाहिजे होतं त्या व्यक्तीला द्यायला हवं आहे. तर भरपूर जण म्हणतात की मनीषाची आणि तुझी ओळख कशी झाली होती. तर आमची ओळख करून देण्यास मोलाचा किंवा मोठा वाटा किंवा मनीषा माझ्या आयुष्यात आलीच नसती जर का मी रश्मिताई सोनवणे यांच्या घरी गेली नसती. तर तुम्हाला माहिती असेल, मागच्या वर्षी माझा बड्डे होता. म्हणजे बड्डे झाल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी मी रश्मिताई सोनवणे यांच्याकडे गेली होती, म्हणजे गाऊनवाल्या बाई. तर त्यांनी माझा छोटासा बड्डे केला होता, घरच्या घरी खूप छान केला होता. आणि तिथं पहिल्यांदा मी पूजासोबत म्हणजे मनीषासोबत भेटली आणि रश्मिताईमुळेच मनीषाची आणि माझी ओळख झालेली आहे. परंतु कसं आहे, मी जेव्हा त्या म्हणजे कॉमेडी व्हिडिओ किंवा माझं कंटेंट मी चेंज करायला गेली होती आणि मी थोडीशी कॉमेडी वेमध्ये करत होती आणि मला रश्मिताईने सांगितलं होतं की तुम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवा. तर त्याच्यामुळे मी करत होती. तर भरपूर लोकांनी असा गैरसमज केला होता की मी फेमस होण्यासाठी किंवा फॉलोअर्ससाठी किंवा कशा तरीसाठी मी रश्मिताईच्या मागं करते किंवा म्हणजे त्यांच्या आयडीचा फायदा घेते, म्हणून मी इतक्यात त्यांच्याकडे जाणं वगैरे किंवा बोलणं किंवा काल भेटल्यानंतरही मी त्यांच्या सोबत व्हिडिओ आणि फोटो काढले नाही. त्याचं कारण हेच आहे. कारण कसं आहे की माझ्यामुळे कोणाला त्रास नको म्हणून मी आता स्वतः एकटे राहणे कबूल करत असते. तर असो, हे सांगण्याचं हेच कारण आहे की भरपूर मला कॉमेंट्स होत्या काल, म्हणून मला असं वाटलं की त्यांचं उत्तर द्यावंसं. तर इथं प्रोग्राम चालू झालेला होता आणि चालू झाल्यानंतर सगळ्यात अगोदर म्हणजे जे श्री संत गजानन महाराज आहेत, ज्यांनी भूमिका साकारली होती, अमित पाठक यांचं परिचय देण्यात आला. नंतर धारिणी, जिने सुद्धा त्या सिरियलमध्ये काम केलं होतं, म्हणजे वैष्णवी डवरे, तिचंसुद्धा परिचय देण्यात आला. आणि परिचय दिल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की काय होत असते, तर दीप प्रज्वलन होत असते आणि इथं श्री संत गजानन महाराज यांच्या फोटोला हार अर्पण वगैरे करण्यात आला आणि मूर्तीची पूजा वगैरे करण्यात आली, दीप प्रज्वलित करण्यात आला. आणि इथं सुद्धा सर्व क्रिएटर लोक होते, सर्वांना समान आणि सारखी वागणूक देण्यात आली. दीप प्रज्वलित पासून तर एंडिंगपर्यंत सर्व कार्यक्रमासोबत आम्ही सोबतच होतो. आणि असं नाही आहे की मैत्री ही फोटो किंवा व्हिडिओद्वारे किंवा पब्लिक समोर शो केल्यामुळेच दिसून येते, असं नाही. कारण आमची मैत्री दोघीची होण्याचं पूर्ण श्रेय किंवा आमची एवढी चांगली मैत्रीण झालेली आहे तर ती पूजाच झालेली आहे. आणि अजूनही अशी भरपूर जी मी सांगतच असते की माझी एक मयू नावाची मैत्रीण आहे जी ऑफ कॅमेरा मला सपोर्ट करते, एक प्रतिभा नावाची आहे जी ऑफ कॅमेरा सपोर्ट करते. ह्या मीडियावर नाही आहेत पण त्या मैत्रिणी माझ्यासाठी आहेत आणि होत्या आणि शेवटपर्यंत राहणारच आहे. कारण की यांनी त्या परिस्थितीत मला साथ दिलेला आहे जेव्हा सर्व माझ्या विरोधात गेले होते. आणि आमची मैत्री अशी नाही आहे की आम्ही, आणि मला असं वाटते की जेव्हा लोक मला म्हणत होते की तू तिची बरोबरी करू पाहते किंवा असं, तर असं नाही आहे. आणि मी त्यांना सांगतही असते रश्मिताईंना की बाबा मी जर कॉमेडी व्हिडिओ केले की मला लोक असं बोलतात, तर त्या म्हणतात असं काही नाही आहे, तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करीन. तर त्याच्यामुळे असा कोणीही गैरसमज निर्माण करू नका. मोहिनीताई हजारे आणि सोबतच त्यांचे मिस्टर गणेशजी धांडीकर यांना मी नम्र विनंती करतो की यांनी समोर यावं आणि यांच्या स्वागतासाठी त्यासाठी मी आमंत्रित करतोय पूजाताई नागले आणि रक्षा ढोकेला. त्याच्यानंतर म्हणजे हा क्षण खूप छान होता आमच्यासाठी, कारण की मनीषानेच आमचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत वगैरे केलेलं होते. तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला आणि खूप छान वाटलं. आणि एक झलक म्हणजे जेव्हा आम्ही सर्वजण बसलेलो होतो तेव्हा, तर इथं बघू शकता सारंग सर सोनवणे, त्याच्यानंतर हे सिरियलमधले कलाकार वैष्णवी डवरे, त्याच्यानंतर तन्वी काकड, विपिन माहुरे आणि इकडं रश्मिताई म्हणजेच बसलेल्या होत्या. त्यांच्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला कारण त्यांना आता अवॉर्ड मिळणार आहे अजून एक, तर त्याच्यासाठी एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू सर, खूप खूप धन्यवाद.
त्याच्यानंतर मनीषा आहे ना आपली, तिने एक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक सॉन्ग काढलेलं आहे आणि त्याच्यात तिने स्वतः काम केलेलं आहे. स्वामी सूत या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जाऊन ते सॉन्ग नक्कीच बघा आणि मनीषाला नक्कीच सपोर्ट करा. त्याची लिंकसुद्धा मी माझ्या कम्युनिटीला शेअर केलेली आहे. तर इथंसुद्धा त्या दिवशी ते डिक्लेअर करण्यात आलं की सर्वांनी हे गाणं बघा. आणि मोर्शीमधले कलाकार खरंच खूप छान आहे, लोक खूप सपोर्टिव्ह आहे. जशी मनीषा आहे तसे सर्वांचा स्वभाव आहे आणि ते पाहून खरंच मला खूप छान वाटलं. असं वाटलं अजून एक माहेरच भेटलेला आहे म्हणून. आमचा परिवार एकच आहे, आमची कला एकच आहे. आमच्यामध्ये ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, इंजिनियर, सगळ्या प्रकारचे एज्युकेटेड, वेल एज्युकेटेड पर्सन आहेत. इतकंच नाही तर आमच्या कलेच्या माध्यमातून आता तुम्हाला इतकं सारं सादरीकरण दिसलंच आहे आणि यांना सर्वांना बोलवण्याचं इतकंच की तुमच्या सर्वांसमोर यांना आम्हाला प्रेझेंट करायचं होतं की कला ही गर्भाशयासारखी असते. जेव्हा खरी वेळ येते तेव्हा त्याची प्रस्तुती सुद्धा आपल्याला करता आली पाहिजे. कारण खरा कलावंत तोच जो त्याची कला जगासमोर प्रेझेंट करेल. आणि आज याच माध्यमातून बरेचसे कलावंत आपल्या या स्टेजवर येणार आहेत. एक आमच्यापेक्षाही अनुभवाने मोठे असलेले कलावंत सन्मान. तर मनीषाला 2 भाऊ आहेत, एक रोहित नागले म्हणून आहे आणि एक बंटीदादा नागले म्हणून आहे. जे स्वतः बोलत आहेत हे स्वतः बंटीदादा नागले आहेत. तर हे यांची पूर्ण टीम आहे आणि या टीममध्ये सर्व किती चांगले चांगले लोक आहेत. तर यांचा परिचय ते देत होते आणि सांगत होते. समर कॅम्प आणि रक्तदान शिबिर असे वेगवेगळे प्रकारची ही टीम प्रोग्राम घेत असते आणि जास्तीत जास्त म्हणजे समोर आणण्याचा प्रयत्न युवा वर्ग आहे, त्यांच्या कला आहेत त्यांना सपोर्ट करते आणि त्यांच्या कला बाहेर आणण्याचा प्रयत्न युवा एकता कला मंच मोर्शी हे करत असते. आणि खूप छान वाटलं की रश्मिताईमुळे मी या लोकांना जुडली किंवा रश्मिताईने मला बोलावलं होतं. आणि आपण म्हणतो ना की 2 व्यक्तीला परस्पर जोडण्यासाठी तिसरा व्यक्ती हे असतो म्हणजे दुवा असतो आणि त्यांच्यामुळेच आम्ही जुळलेला आहो. आणि भरपूर दिवस झाले मी किती वेळा हे सांगितलेले आहे की मनीषाला मी अजिबात ओळखत नव्हती. रश्मिताईमुळे आमची ओळख झाली. नंतर आम्ही मुंबईला गेलो आणि त्याच्यानंतर मी सुरतला गेली, त्याच्यामुळे आमची मैत्री घट्ट झाली. तर त्याच्यानंतर प्रोग्राम झाला. आणि प्रोग्राम खूप छान झाला. त्याच्यानंतर घरी जाताना सुद्धा भरपूर पब्लिक होती, त्यांनी फोटो घेतले, ऑटोग्राफ घेतले. आता आम्ही जात आहोत घरी, तुम्ही बघू शकता सारंग सर, त्याच्यानंतर आपली पूजा, रश्मिताई, रवी वानखडे दादा आणि तिथं हे त्यांची टीमवाले होते ते होते. आणि मी तर सगळ्यात मागं होते कारण 2-4 ताई भेटल्या होत्या, त्या सांगत होते की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो, आम्हाला ते भरपूर आवडतात. त्याच्यानंतर बंटी दादाने गाडी वगैरे आणली होती आणि इथं तरीसुद्धा पब्लिकचे फोटो वगैरे काढणं चालू होते. आणि गाऊनवाल्या बैला तर पब्लिक सोडतच नव्हते आणि खूप छान असा प्रोग्राम झाला. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मस्तपैकी जेवणाची व्यवस्था केलेली होती, तुम्ही बघू शकता. मस्तपैकी सलाद, आलू वांग्याची भाजी होती आणि इथं सर्व लोक बसलेले आहेत. आणि मी गेल्या फक्त पहिलं पूजाच्या आईला भेटली, त्याच्यामुळे माझी जागा गेलेली होती. मग फायनली मला म्हणजे माणसाच्या बाजूलाच म्हणजे गणेशजी बसले आणि त्यांच्या बाजूला मला बसावं लागले. तर आम्ही गोष्टी करत होतो की बाबा स्वराजचा फोनच आला नाही म्हणून. कोणा चुगल्या करून आले तुम्ही? अरे ते डान्स करणार होते ना मुलगी. सर्वजण आम्ही चाललेलो आहोत. रवी वानखडे दादाचा बर्थडे आहे आणि आम्ही सगळेजण केक कापायला जाणार आहोत. केक कापायला केकची ऑर्डर दिली का? यो 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 ब्रो यो यो मेरे भाई का बर्थडे आज यो ब्रो यो यो यस 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 यो यो ब्रो यो. तो दिसला तर पाहिजे, वरता करा कॅमेरा, वरता करा. थोबाड सॉरी इकडे केक. अरे हाँ याचा है डिस्को लाइट. हैप्पी वाला. अरे जलने वाले जलेंगे, लाखों दिल हमारे भाई पे मरेंगे. यो ब्रो यो यो बर्थडे हैप्पी बर्थडे. चलो सारे गावाचा बर्थडे आहे भावाचा. चलो सारे गावाचा. यो बाहेर लावलं रे बा. यो लावलं काय तुम्ही? थांब 1 मिनिट. 2 वाजून राहिले, तुम्हाला जायचं नाही का कुठं? लाखो याच्या मागे आहे म्हणते तरी तो मामाच्याच पोरीच्या मागे लागला. सगळ्यात स्मार्ट दिसून राहिलो मी आता. ओ माय गॉड, फेऱ्या नवलीचा असा नाही लाईटचा होय. अरे बसा रे बा. चला बाय. बघा कोणी इथं फोटो काढतंय. गुड नाईट, बाय बाय. म्हणजे हात नाही. चला ना.
तर रश्मिताई वगैरे ते त्या 4 व्हीलर म्हणजे स्पेशल गाडीने आले होते, तर त्याच्यामुळे जेवण वगैरे झाल्यानंतर त्या घरी चालल्या गेल्या, परंतु आमचं येणं शक्य नव्हतं कारण मला बसच नव्हती. मग तुमच्या सपोर्टमुळे जरी मला कोणी काही म्हणू द्या, परंतु माझे काही असे खास सपोर्टदार आहेत, त्यांच्या सपोर्टमुळे माझा आज इथं गौरव करण्यात आला आणि मला एवढ्या मोठ्या पब्लिकमधून जाण्यात म्हणजे जी मजा आली आणि म्हणजे माझ्या डोळ्यात अक्षरशः तेव्हा पाणी आलं होतं. आणि याचं सर्व क्रेडिट मी मनीषाला देते, कारण खरंच ती ना खूप करते माझ्यासाठी, एवढं करते की एवढं कोणीच कोणासाठी करू शकत नाही. तर ज्याचं क्रेडिट त्यालाच भेटायला पाहिजे. तर मी आज कशी दिसत आहे ते नक्की सांगा. आणि मनीषाने सुद्धा अशीच साडी वेअर केलेली आहे आणि परंतु ती जेवणं चालू आहे त्याच्यामुळे आम्ही विचार केला होता सोबत फोटो वगैरे काढू, पण आता शक्य नाही, तर आता मी साडी काढून ठेवते. तर चला बाय बाय सर्वांना. हा व्हिडिओ कसा वाटला ते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. आणि माझा लुक कसा वाटला, जो की हा पूर्ण ड्रेस कोड आहे तो पूजाने ठरवलेला होता, आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय सर्वांना.